पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि एमपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या अराजपत्रित परीक्षेत पीएसआय, एसटीआय, एएसओ आणि एसआर या पदांची संख्या वाढवण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। परीक्षा पुढे ढकलण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे। एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याचं नोटिफिकेशन काढल्यापासून 45 दिवसानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात यावी अशा काही मागण्या आहेत आणि या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा सुद्धा या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येनं हे सगळे आंदोलक विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत, जी म्हणजे राज्यसभेची मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलली जावी आणि कंबाईनच्या जागा ज्या आहेत त्या वाढवल्या जाव्यात। मुळात ही मागणी करण्याची वेळ त्यांच्यावर का आली हे आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार। तुम्ही मुख्य परीक्षेला आहात आत्ताच्या? बरं, का तुमच्यावर अशा पद्धतीनं हे आंदोलन करण्याची वेळ आली? मुळात ज्यावेळी पूर्व परीक्षेचा निकाल लागला त्यावेळी आरक्षणाचा तांत्रिक बाब काही तिढा आहे हे आयोगाला माहिती असताना आयोगाने निकाल लावला। त्यानंतरून माझ्यासह काही माझ्या मित्रांना फॉर्म भरताना ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय त्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरता येत नव्हता। ही वारंवार कळून सुद्धा आम्ही आज करू उद्या करू अशी उत्तरं आयोगाकडून येत होती। आम्ही सर्व बाजूंनी प्रयत्न केले। त्यानंतरून आयोगाने परत एकदा तांत्रिक बाब सॉल्व्ह करून निकाल लावला। त्याच्यामुळे 12 मार्च पासून जो आजपर्यंत जो काही वेळ आहे, जो अभ्यासासाठी लागायला पाहिजे तो हा तांत्रिक बाब सॉल्व्ह करण्यामध्ये अनेक विद्यार्थी मित्रांचा गेलाय, माझ्यासोबत सगळ्यांचाच गेलाय। त्याच्यामुळे ही स्पर्धा होताना सगळ्या मुलांना समान न्याय मिळावा, जसे की नैसर्गिक न्याय तत्वानुसार। त्याच्यामुळे ही परीक्षा 45 दिवस पुढे जावी ही आमची एक मागणी आहे। त्याच्याबरोबर कंबाईनचा जो अभ्यास करणारा कावडा आहे, त्या तुटपुंज जागा आल्या, त्याबरोबर जागांची संख्या वाढावी ही आमची दुसरी मागणी आहे। आपण बघतोय की वेगवेगळ्या मागण्या आहेत, अनेक विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत। जर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काय तुमची पुढची भूमिका असणार आहे? तुम्ही कधीपर्यंत हे आंदोलन असं सुरू ठेवणार? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, आयोगाकडून नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसून राहणार आहे। तुमची भेट झाली होती वरिष्ठांसोबत, अर्थात राज्याच्या प्रमुखांसोबत, तर त्यांनी काय उत्तर दिली तुम्हाला? तुमच्या मागणीचा सकारात्मक विचार करू असं आश्वासन दिलं आहे, बट जोपर्यंत फायनल डिसिजन येणार नाही तो आम्ही बसणार आहोत तोपर्यंत। आपण बघतोय की अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी सुरूच ठेवू असं विद्यार्थी म्हणतात। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करायला लावणाऱ्या क्लासेसची चौकशी होणार आहे। पुण्यातील स्टेप अप त्याचबरोबर जीटीसी परिवर्तन क्लासेसची चौकशी पोलिसांकडून केली जाते। स्टेप अप, जीटीसी परिवर्तन क्लासेसना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी वारंवार होणाऱ्या आंदोलनात क्लासेसवाल्यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, नेमका हा सगळा काय प्रकार आहे, याबाबत काय सविस्तर तपशील आहेत? यापूर्वीची वेगवेगळी आंदोलनं पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची झाली, त्यांच्या पाठीमागे जे क्लास चालक आहेत त्यांचा हात असल्याचं पोलिसांच्या आतापर्यंतच्या माहितीमध्ये समोर आलेलं आहे। पोलिसांनी त्याची माहिती दिली आहे की जे आंदोलनकर्ते विद्यार्थी आहेत त्या सगळ्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागे जे क्लासेसचे चालक आहेत त्यांचा महत्वाचा वाटा आहे, त्यांची महत्वाची भूमिका आहे। जे अनेक बेकायदा क्लास चालक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई केली जाऊ शकते। जे बेकायदा क्लास चालवतात त्या क्लास मालकांवर कारवाई केली जाऊ शकते, अशा पद्धतीचा इशारा देखील पुणे पोलिसांनी दिलेला आहे। काल पुणे पोलिसांचे जे क्लास चालक आहेत त्यांची बैठक बोलावण्यात आलेली होती आणि त्या बैठकीत देखील पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सगळ्या क्लास चालकांना, जे एमपीएससीचे स्पर्धा परीक्षेचे क्लास चालक आहेत त्यांना संधी दिल्याची माहिती मिळते। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी।